हाय, मी सायली फ्री कोर्सच्या एपिसोड 7 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा एपिसोड होणार आहे शूट, ऑडिओ, लाईट्स आणि बऱ्याच काही गोष्टीवरती. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही किती चांगला कंटेंट क्रिएट करत असाल, पण जर तुमचा व्हिडिओ डार्क असेल, आवाज क्लिअर नसेल किंवा त्यामध्ये डिस्टर्बन्स असेल, व्हिडिओ हलत असेल, तर लोक लगेच स्क्रोल करतात आणि तुम्हाला तेवढा रीच मिळत नाही. किती मेहनत तुम्ही केली तरी सुद्धा. आज मी तुम्हाला मोबाईलवरूनच प्रोफेशनल रेकॉर्डिंग कसं करायचं, लाइटिंग कशी असली पाहिजे, ऑडिओ कसे असले पाहिजेत ह्याबद्दलच्या काही टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोष्ट नंबर 1, महागडा कॅमेरा लागतो का? तर नाही. एक चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असणारा फोन जरी तुमच्याकडे असेल तरी तो इनफ आहे. मीही कॅमेरामधूनच रेकॉर्ड करते आणि मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मोठ्या टीव्हीवरतीही खूप चांगल्या प्रकारे दिसतो आणि ऐकायलाही येतो. गोष्ट नंबर 2, कॅमेरा सेटिंग. कॅमेरा सेटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत पुढे जाऊन, जसं की 1080 पिक्सेल्स काय आहे, 2K काय आहे, 4K काय आहे, 8K काय आहे वगैरे. हे सगळे 30 FPS 60 FPS काय आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल ॲडव्हान्स कोर्समध्ये बघूच. पण बेसिकली सांगते, 1080 पिक्सेल आणि 30 FPS हे असणं आपल्याला पुरेसं आहे. गोष्ट नंबर 3, फोन कसा धरावा. फोन कसा धरावा ह्याबद्दल मी माझ्या पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, परत एकदा रिपीट करते. त्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ रीलसाठी किंवा शॉर्ट्ससाठी रेकॉर्ड करत आहात त्यावेळेस उभा कॅमेरा धरावा. त्याला पोर्ट्रेट मोड असं म्हणतात. आणि ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करताय, जसा की हा व्हिडिओ, त्यावेळेस तुम्हाला आडवा कॅमेरा धरणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात लँडस्केप मोड. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅमेरा धरावा लागतो. गोष्ट नंबर 4, लाइटिंग म्हणजे काय? खूप सिंपल गोष्टीत सांगू का? चांगला लाईट म्हणजे चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ. सर्वात उत्तम लाईट म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश. म्हणजे तुम्ही टेरेसवरती व्हिडिओ काढा, खिडकीच्या बाजूला व्हिडिओ काढा. जर लाईट नसेल तर रिंग लाईट वापरा. नॅचरल लाईटचा आपल्याला फरक खूप चांगल्या पद्धतीचा दिसतो. लाईटही नसेल तर इट्स ओके, तुम्ही खिडकीसमोरही बसून खिडकीसमोरही तुम्ही शूट करू शकता कॅमेरा ठेवून. गोष्ट नंबर 5, बॅकग्राऊंड कशा पद्धतीचा असावा. खूप सारे फोटोज असणारे, खूप सारे कलर्स असणारा नसावा की आपलं लक्ष डायरेक्ट बॅकग्राऊंडवरती जाईल. बॅकग्राऊंड हा खूप सिम्पल असावा. व्हाईट कलरचा पडदा असेल किंवा कोणत्याही लाईट कलरचा पडदा असेल तरीही चालेल, वॉल असेल तरीही चालेल. जास्त बॅकग्राऊंडमध्ये वस्तू नसाव्यात, क्लटर नसावा. पांढरी भिंत, पडदा किंवा नीटनेटका बॅकग्राऊंड असला तरी चालेल. गोष्ट नंबर 6, कॅमेरा अँगल कसा असावा. फोन डोळ्यांच्या लेवलला ठेवा. खाली किंवा वरून असं शूट करू नका, यामुळे चेहरा नैसर्गिक वाटत नाही. गोष्ट नंबर 7, शॉर्ट टाईप काय आहे. शॉर्ट टाईप बरेच आहेत. वाईड आहे, क्लोजअप आहे, मिड शॉट आहे. तर हे आपण डिटेलमध्ये बघूच. पण खूप सोप्या शब्दात सांगते, जर आपण रेसिपी शूट करत असू तर रेसिपी मध्ये अगोदर समजा कढईतल्या वस्तू दाखवतोय, त्याच्यानंतर टेस्ट घेताना तुमचं क्लोजअप चेहरा दाखवतोय, रिॲक्शन दाखवतोय. तर हे कुठं क्लोजअप घ्यावा, ज्यावेळेस भरपूर साऱ्या वस्तू आहेत त्यावेळेस वाईड शूट दाखवतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ते शॉर्ट डिपेंड करतात. नंबर 8, ऑडिओ रेकॉर्डिंग. लोक खराब व्हिडिओ एक वेळ टॉलरेट करतील, पण खराब क्वालिटीचा जर ऑडिओ असेल तर लोकांना खूप डिस्टर्बन्स होतं आणि स्क्रोलिंग खूप फास्ट होतं. त्यामुळे मला वाटतं की ऑडिओ ही व्हिडिओ इतकाच गरजेचा आहे. तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा माईक नसेल तर तुमच्याकडे जर कॉर्ड आहे ज्याच्यामधून आपण गाणी ऐकतो, तिथे एक छोटा माईक असतो. प्रत्येक एका कॉर्डमध्ये तुम्ही इनिशियली तो वापरू शकता. अदरवाईज शांत ठिकाणी शूट करा. तुमच्या मोबाईलचा आवाजही तुमच्यासाठी इनफ आहे. गोष्ट नंबर 9, माईक वापरावा का? तर हो, बजेट चांगलं असेल तर चांगल्या क्वालिटीचा माईक वापरणं कायमच चांगल्या पद्धतीचीच इन्व्हेस्टमेंट होणार आहे. तुम्ही कंटेंट कोणत्या टाईपचं शूट करता ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. व्हॉइस ओव्हर करत असाल तर मी रेकमेंड करेन की शक्यतो माईक असावाच. गोष्ट नंबर 10, नॉईज कसा कमी करायचा. तर नॉईज कमी करताना तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्ही करू शकता. एकतर पंखा बंद आहे का, खिडक्या क्लोज आहेत का, घरातून कोणता दुसरा डिस्टर्बन्स नाही ना, कुठं गाणं चालू आहे का, अशा वगैरे गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता.
टीव्ही वगैरे बंद आहे का हे सगळं चेक करा आणि शांत ठिकाणी येऊन तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता. प्रश्न नंबर 11, ऑडिओ सिंक म्हणजे काय? ऑडिओ सिंक म्हणजे ज्या प्रकारे तुमचा व्हिडिओ चाललाय त्याच प्रकारे तुमचा ऑडिओही चालावा. मागं पुढं व्हिडिओ आणि ऑडिओ हे न होता कामा नये, त्याच्यामुळे लोक खूप डिस्टर्ब होतात आणि ऑफकोर्स तुमचा व्हिडिओ बघितला जात नाही. गोष्ट नंबर 12, स्टॅबिलायझेशन काय आहे? स्थिरता. स्थिरता ह्यासाठी म्हणते की आपण आता शूट करतो आणि जर कोणी हातात मोबाईल पकडला असेल तर हात ऑफकोर्स हलणारच, त्याच्यामुळे कॅमेरा हलतो, त्याच्यामुळे फुटेज हलतं. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ट्रायपॉड वापरू शकता. चांगल्या क्वालिटीच्या ट्रायपॉडमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. मी दाखवते मी कोणता ट्रायपॉड वापरते. गोष्ट नंबर 13, बोलण्याची पद्धत. खूप फास्ट जर तुम्ही बोलत असाल तर शक्यतो समोरच्याला समजत नाही. तुमच्या बोलण्याचा टोन जितका साधा, सिंपल आणि सोपा ठेवता येईल तितका लोकांपर्यंत फास्ट पोहोचतो आणि तुमचा व्हिडिओ लोक पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघतात. त्यावेळेस तुम्ही कॅमेराकडे बघून बोलता, त्यावेळेस चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, अटॅच करताय, तुमचे आय कॉन्टॅक्ट आहेत अशा पद्धतीचे तुमचे लुक्स असले पाहिजेत आणि जे तुम्ही बोलताय त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. शब्द स्पष्ट उच्चारा जेणेकरून ऐकणाऱ्याला त्याचा अर्थ पद्धतीत समजेल. गोष्ट नंबर 14, शूट करण्यापूर्वी चेकलिस्ट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. म्हणजे कोणती? एकतर फर्स्ट ऑफ ऑल ज्या फोनमध्ये तुम्ही शूट करणार आहात त्याची फोनची बॅटरी चार्ज असली पाहिजे. गोष्ट नंबर 2, त्या फोनमध्ये स्टोरेज आहे का? जर नसेल तर स्टोरेज क्लीन करणं गरजेचं आहे. गोष्ट नंबर 3, लेन्स स्वच्छ आहे का? कारण लेन्समध्ये जर बोटांचे ठसे असतील तर तेच ठसे तुमच्या फुटेजमध्ये उतरणार आहेत. गोष्ट नंबर 4, लाईट घरात आहे का आणि लाईट तुमच्या सेटअपमध्ये आहे का? ह्या गोष्टी बघण्याची खूप गरज आहे. गोष्ट नंबर 5, आवाज तपासा. फॉर एक्झाम्पल मी आता शूट करते माईक हातात धरून आणि एक 10-12 मिनिटाचं शूट झालं आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जे बोलली ते रेकॉर्डच झालं नाही, तर आपल्याला परत रेकॉर्डिंग आणि डिमोटिवेशन हे होणारच आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी नक्की तुम्ही तपासा आणि तुमची जर्नी कंटेंट क्रिएशनची नक्की स्टार्ट करा. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच. मी आता माझ्याबद्दल सांगते. सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस मी अगदी कॉन्टेंट क्रिएट करायचा हा विचार करत होते तर माझ्याकडं मी माईक मागवला होता. तो माझ्याकडे हा होता डिजिटेकचा. तुम्ही ह्याच्या अगोदरच्या भरमसाठ व्हिडिओमध्ये माझा बघितला असेल. पण आता सध्या माझ्या एका रिलेटिव्हनी मला मी जो माईक मी वापरते तो ह्या कंपनीचा आहे, जो आमच्या एका जवळच्या रिलेटिव्हनी माझ्यासाठी आणलेला आहे. याशिवाय मी ट्रायपॉड वापरते सध्या, त्याच्यामध्ये शूटिंग करते मी. तुम्हाला इथे कुठेतरी त्याच्यानंतर मी एडिट करताना फोटो टाकेन. हे ट्रायपॉड जवळपास 300-400 रुपयामध्ये मिशोवरती उपलब्ध आहे आणि हेच ट्रायपॉड मला सगळ्यात जास्त यूज होतं. याशिवाय माझ्याकडं ही रिंग लाईट आहे. ह्याचं पण डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक पाठवते. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही चेक करा. आणि ह्याला USB पोर्ट आहे. खूप अफोर्डेबल आहे. मला वाटतं 300-400 रुपयाचीच ही रिंग लाईट आहे. त्याला USB पोर्ट मी अडॅप्टरला लावते आणि तुम्हाला मी त्याचं दाखवतो. बटन्स आहेत. सो जर मी पॉवर बटन ऑन करते तर लाईट इथं ऑन झाली. पण खूप ह्याचं मला जास्त पॉवर वाटली नाही. तुम्ही बघू शकता. मी प्लस करते. त्याच्यानंतर मी चेंजही करू शकते त्याचा कलर, येलो वगैरे कुठला असेल तर. मोस्ट ऑफ द टाइम मी वापरते, कधी वापरते कधी नाही. पण जर मला पर्सनली सांगायचं झालं तर जे पण काही शूट मी वरती टेरेसवरती करते, नॅचरल लाईटमध्ये करते, ते सगळ्यात भारी येतं. चेहरा एक्सप्रेशन आणि ऑफकोर्स नॅचरल लाईट. तर फक्त एवढाच प्रॉब्लेम येतो की टेरेसवरती किंवा अशा मोकळ्या ठिकाणी शूट करताना नॉईजचा खूप त्रास होतो. पण आता एडिट्समध्ये किंवा इनशॉटमध्ये असे नॉईज कमी करणारे सुद्धा आपल्याकडे ॲप आलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ओके, अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मी सध्या वापरते ती तुम्हाला दाखवते. ही लाईट आहे आणि ही खूप कमाल लाईट आहे. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये बरेच मोड. ही जी लाईट आहे ती ही आहे. आता ही पण जवळच्या रिलेटिव्हनी आणले. सो मी ह्याची लिंक तर नाही टाकू शकत आहे, पण मी ह्याचा फोटो टाकते. तुम्ही सर्च करून घेऊ शकता जर हीच हवी आहे तर. पण मला ही कमाल लाईट खूप प्रचंड प्रमाणात आवडली, कारण ह्यामध्ये सगळे कलर आहेत. म्हणजे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता.
त्याचा स्पीड वाढवू शकता. प्लस RGB मोड आहे. मी अजूनही समजून घेते की ही लाईट कशा पद्धतीने वर्क होते. सो कमाल लाईट आहे. म्हणजे जर तुम्ही एका चांगल्या लाईटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची जर तुमची इच्छा असेल तर हा अगदीच बेस्ट ऑप्शन आहे. फक्त हे सर्च करावं लागेल की हे कुठून मिळतं. आणि मला हे दोन्ही प्रोडक्ट म्हणजे ही माईक आणि हे एका रिलेटिव्हनी दिले आहेत. सो आय एम सो हॅप्पी. आणि आता माझी कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी अजूनच स्मूथ होते. थँक्यू. हे झालं लाईटबद्दल, माईकबद्दल, कॅमेराबद्दल बऱ्याच गोष्टी आपण शिकलो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन हे स्टार्ट करावं प्रत्येकाने. कारण मला माहिती आहे माझा ऑडियन्स तसंच आहे की ज्यांचं स्मॉल बिझनेस आहे किंवा काहीतरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे. तर कॉन्टेंट क्रिएशन तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल म्हणजे किंवा गृहिणी असाल तर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन ॲज सून ॲज पॉसिबल स्टार्ट करा. आपल्याला वाटतं की हे मोठे नंबर्स आहेत, अचीव होत नाहीत. ट्रस्ट मी, मलाही सुरुवातीला असंच वाटत होतं. पण तुम्ही बघताय आता माझा हा 6वा-7वा व्हिडिओ आहे. माझ्या पाठीमागच्या व्हिडिओजना कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आहे. ऑल थँक्स टू यू. पण माझी ही प्रामाणिकपणे इच्छा आहे, जे मी स्टार्ट केलं आहे तसं तुम्ही सगळ्यांनी स्टार्ट करावं. आणि ज्या पद्धतीचं म्हणजे माझ्याकडून कोणतीही मदत तुमच्यासाठी होत असेल तर ती करण्याची मला नक्कीच इच्छा आहे. सो काही क्वेश्चन असतील आस्क मी फ्री. तुम्ही मला DM करू शकता, कॉमेंट्समध्ये मेसेजेस देऊ कॉमेंट्स सुद्धा करू शकता. मला मेसेजेस करू शकता. मी प्रत्येक एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.